दुसरीकडे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून आता कलगीतुरा रंगला। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवडणुकीआधी मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावाच लागेल असं म्हटलं। अप्रत्यक्षपणे त्यांनी उद्धव ठाकरे यांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं। मवियाला जे यश मिळालं त्यात ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या नेतृत्वाचा परिणाम असल्याचं मत त्यांनी मांडलं। पण मवियाच्या नेत्यांनी मात्र मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नंतर जाहीर करू अशी भूमिका घेतली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे। या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं। लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे। अर्थात तिघांची ताकद एकत्र होती, पण बिन चेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिन चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही। लोक स्वीकारणार नाही, लोकांना चेहरा द्यावाच लागेल। बरोबर आहे। पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या, कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवते, तुमच्यामुळे आम्ही पडलो, त्यांच्यावर तो चेहरा येऊ द्या। आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू। अजून कुठली जागा वाटपाची चर्चा नाही एक। आणि मला असं वाटतं की संजय राऊतांच्या बद्दलचं आम्ही भूमिका घेतलीच की त्यांच्या कुठल्याही वक्त्याला कुठलंही कॉमेंट करायचं नाही असा आम्ही काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मी संजय राऊतांच्या मांडलेल्या मुद्द्याचं कुठलंही कॉमेंट करणार नाही अशी भूमिका आमची। आम्ही महाविकास आघाडीचे सगळे एकत्रित बसू, त्यावेळी त्याची चर्चा करू। आम्ही 25 तारखेला बसणार होतो। दुर्दैवाने काँग्रेस पक्षाची दिल्लीत मीटिंग असल्यामुळे दुर्दैवाने ती मीटिंग पुढे गेली। त्यामुळे लवकरच त्या बाबतीत सगळ्या गोष्टी होतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।